नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे आणि ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज आहे आजची मोठी खुश खबर. महागाई भत्त्यात वाढ, महाराष्ट्र राज्य शासनाचा निर्णय. जाणून घ्या शासन निर्णय सविस्तर. दिनांक 13 ऑक्टोबर 2025. तर चला पाहूया या संदर्भातील महागाई भत्ता 55% वरून 58%. महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय. आजची मोठी गुड न्यूज. 12 ऑक्टोबर 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासन निर्णय निर्गमित. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ. महागाई भत्ता 55% वरून 58% करण्यात आला. अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. आजची ही सर्वात मोठी खुशखबरयुक्त बातमी असून हा महागाई भत्ता वाढ न्यायिक अधिकारी, सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी आणि कार्यरत अधिकारी यासाठी ही मोठी खुश खबर आहे. न्यायिक विभागातील कर्मचाऱ्यांना प्रथमच न्याय मिळाला आहे. चला तर मित्रांनो, पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया संपूर्ण बातमी. महाराष्ट्रातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी आज एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने दिनांक 1 जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात 3% वाढ लागू केली आहे. या वाढीनंतर न्यायिक अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता आता 55% वरून थेट 58% पर्यंत वाढला आहे. या निर्णयाचा फायदा केवळ कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांनाच नव्हे तर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून न्याय व्यवस्थेतील सेवा केलेल्या अधिकाऱ्यांना पेन्शनच्या माध्यमातून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळणार आहे. शासनाच्या या संदर्भात अधिकृत ज्ञापन जारी करण्यात आले असून त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आलेल्या या वाढीचा परिणाम वेतन आणि पेन्शन या दोन्ही गोष्टींवर लागू राहील. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार वाढीव भत्ता देताना सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून वेतन व पेन्शनचे आकडे अद्ययावत केले जातील. यासंबंधी संबंधित कार्यालयांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या जरी वाढीचा प्रभाव 1 जुलै पासून लागू असला तरी प्रत्यक्ष परिणाम ऑगस्ट महिन्याच्या वेतनाच्या पत्रकात दिसून येईल. त्यामुळे ऑगस्ट पासून अधिकाऱ्यांच्या खात्यात वाढीव भत्त्याची रक्कम जमा होणार आहे. न्यायिक अधिकारी संघटनेने या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि हा निर्णय शासनाने योग्य वेळी घेतला असून त्यामुळे न्यायिक सेवेतील अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले आणि या निर्णयामुळे सरकारने काहीसा आर्थिक भार येणार असला तरीही कर्मचाऱ्यांचे समाधान हे शासनाचे ध्येय असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अंदाजे 10 कोटी रुपये वरून अधिक अतिरिक्त खर्च, वार्षिक खर्च या वाढीमुळे शासनावर येणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. न्यायिक अधिकारी हा समाजातील एक प्रतिष्ठित वर्ग असून त्यांच्या कार्यामुळे राज्यात ज्ञानदान प्रणाली अधिकृत मजबूत राहते आणि त्यामुळे शासनाकडून त्यांच्या अतिरिक्त स्थितीत सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी असे निर्णय घेणे अत्यावश्यक ठरते. महागाई भत्त्यातील ही वाढ ही केवळ आकडेवारी नाही तर न्यायिक अधिकाऱ्यांच्या जीवनात आर्थिक दिलासा आणि स्थैर्य घेऊन येणारी आवश्यक असणारी बाब आहे. वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात होणारी वाढ ही थोडीशी सुद्धा महत्वाची असते. विशेषतः सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक आहे. पेन्शनवर अवलंबून असलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना
या वाढीमुळे दरमहा काही हजार रुपये अधिक लागू मिळू शकतात, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन खर्चावर सकारात्मक परिणाम होईल. येत्या काही वर्षात महाराष्ट्र शासनाने सातत्याने वाढ केली आहे. जानेवारी 2024 मध्ये 4% वाढ करण्यात आली होती. जुलै 2025 मध्ये 3% वाढ करण्यात आली होती. यावरून शासनाचे आर्थिक हिताकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते हे स्पष्ट झाले. शासनाच्या या पावलाने इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर देखील सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण न्यायिक अधिकाऱ्यांना मिळालेल्या वाढीमुळे इतर शासकीय संघटना ही आगामी काळात आपल्या भत्त्यात मागण्याची वाढ करू शकतात. सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे दिवाळीपूर्वीची एक भेट ठरली आहे. महागाईच्या काळात पेन्शनधारकांसाठी मिळणारी प्रत्येक महत्वाची असते आणि ती जीवनमान टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असते आणि आवश्यक खर्च भागवण्यासाठी उपयुक्त ठरते. शासनाकडून ही वाढ लागू केल्यामुळे निवृत्त अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहेत. न्याय व्यवस्थेत दीर्घकाळ काम करणाऱ्या न्यायिक वर्गाने या निर्णयाचे करताना शासनाचे आभार मानले आहे. करिता सर्व कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढबाबत शासन निर्णय निर्गमित होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.